Welcome everyone. Welcome to Byju's Exam Prep, the most comprehensive preparation app for all the examination. या सेशन मध्ये आपण एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो डिस्कस करायचा आहे. तो आहे राज्यघटनेची निर्मिती, ज्याला आपण म्हणतो की मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आणि यामध्ये आपण जो काही इतिहास आहे, आपलं संविधान कसं बनवलं गेलंय, हे सर्व डिटेलमध्ये पाहायचं आहे. सुरुवात करूयात की संविधान निर्माण करण्यासाठी एक गोष्ट गरजेची असते, ती आहे संविधान सभा किंवा ज्या आपलं जे संविधान बनवलं गेलं यासाठी एक संविधान सभा कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली जी आहे ती बनवली गेली होती. तर हे बनवण्याचं जे मागणी आहे किंवा जे मागणी करण्याचं जे श्रेय आहे ते कोणाला दिलं जातं, तर ते आहेत एम एन रॉय यांना. 1934च्या आसपास यांनी ही मागणी आहे ती सर्वप्रथम केलेली होती अशी आपल्याला माहिती मिळते. आणि यामधून आपण पुढे डिटेलमध्ये पाहायचं की कोणकोणत्या घटना आहेत त्या घडलेल्या आहेत. तो सुरुवात करूया एका मुद्द्यापासून. 1934 मध्ये भारतासाठी संविधान सभेची स्थापना सर्वप्रथम मांडण्याचे श्रेय साम्यवादी नेते मानवेंद्रनाथ रॉय म्हणजे एम एन रॉय यांना जातं. यानंतर नेहरू रिपोर्टमध्ये पण तुम्हाला याच्या शिफारसी पाहायला मिळतात. गोलमेज परिषदमध्ये पण आग्रह पाहायला मिळतो. क्रिप्स मिशन मध्ये पण तुम्हाला यासाठीच्या गोष्टी पाहायला मिळतात की इथं आपण मागणी आहे ती मांडलेली होती. ज्या अगोदर ऑगस्ट ऑफर आहे, नंतर क्रिप्स मिशन आहे, आणि नंतर 1943 कॅबिनेट मिशन, ज्याला तुम्ही त्रिमंत्री योजना म्हणून तुम्ही ओळखता. तर फायनली जर कधी तुम्हाला प्रश्न आला की कोणत्या योजनेनुसार किंवा कोणत्या घटनेनुसार आपली जी संविधान सभा आहे, घटना समिती आहे, ती बनवली गेली आहे, तर ही बनवली गेलेली आहे 1946च्या कॅबिनेट मिशनद्वारे म्हणजे त्रिमंत्री योजनेद्वारे. यामध्ये 3 लोक होती, लक्षात ठेवायचे आपल्याला. ही 3 लोक कोण कोण होती हे पण तुम्हाला आता मी प्रोव्हाइड करतो. यामध्ये पॅट्रिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि ए बी अलेक्झांडर किंवा अल्बर्ट अलेक्झांडर ही 3 लोक तुम्हाला यामध्ये पाहायला मिळतात. तो जी संविधान सभा बनवली गेली, घटना समिती जी आहे ती बनवली गेली 1946च्या कॅबिनेट मिशनद्वारे म्हणजेच त्रिमंत्री योजनेद्वारे. त्रिमंत्री योजना, 3 मंत्री आहेत कॅबिनेटचे, ते लोक आहेत ब्रिटन मधल्या. एक पॅथिक लॉरेन्स आहे, दुसरा स्टॅफर्ड क्रिप्स आहे आणि तिसरा माणूस आहे तो एबी अलेक्झांडर आहे. तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. यानंतर इतिहास पूर्ण दिलेला आहे, जे आता आपण डिस्कस केलं की एम एन रॉय यांची घटना असेल किंवा काँग्रेसचा आग्रह असेल. नंतर 1938 मध्ये जवाहरलाल नेहरू यांनी सांगितलं होतं. 1940चे ऑगस्ट ऑफर आहे, 42 मधलं क्रिप्स मिशन आहे आणि 1946 मधले कॅबिनेट मिशन आहे. तर हे एक जनरल तुम्हाला हिस्ट्री आहे दिली होती. याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे. ऑगस्ट ऑफर पण तुम्हाला इथं दिलेली आहे. क्रिप्स मिशनची पण घटना आहे ती दिलेली आहे. कॅबिनेट मिशन बद्दल थोडं डिस्कशन करूया. 3 लोक होती, पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि एबी अलेक्झांडर. यांनी बघा त्रिमंत्री योजना जी होती यांनी काही शिफारस केल्या होत्या, रेकमेंडेशन दिल्या होत्या किंवा आपण म्हणतो की शिफारसी होत्या डायरेक्टली. 389 सदस्यांची घटना समिती ही असणार किंवा संविधान सभा जी असेल ती 389 सदस्यांची असेल. यामध्ये भारताचे अ, ब, क असे गट करून घटना समितीच्या निवडणुका आहेत त्या घेण्यात येतील. संस्थानं जी होती, प्रिन्सली स्टेट जे होते यांच्याकडे 93 जागा असतील यातल्या 389 पैकी. आणि ज्या निवडणुका आहेत त्या जुलै 1943 मध्ये घेण्यात येतील अशा शिफारसी तुम्हाला त्रिमंत्री योजनेच्या पाहायला मिळतात. यामध्ये 389 सदस्य जे आहेत यातले 292 हे 11 प्रांतातनं निवडून आलेले असतील. यातले 4 जे आहेत ते दिल्ली, अजमेर, मारवाड, कुर्ग आणि बलुचिस्तान या क्षेत्रातून 4 लोक निवडून आलेले असतील. बघा इलेक्टेड आहेत हे 292 आणि हे 4 म्हणजे 296 लोक ही इलेक्टेड आहेत आणि राहिलेले 93 जे आहेत हे संस्थानांकडून नॉमिनेटेड म्हणजे नामनिर्देशित असणार आहेत किंवा यामध्ये असतील अशी तरतूद तुम्हाला पाहायला मिळते. तो 389चं हे तुम्हाला डिवायडेशन प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. आता टाइमलाईन इंग्लिशमध्ये पण दिलेली आहे, एकदा रीड करा. बघा विषय आहे की जेव्हा संविधान सभा निर्माण केली यावेळेस 389 तुम्हाला ही संख्या पाहायला मिळते. पण नंतर काय होतं, यातनं 90 सदस्य काय करतात, हे राजीनामा देऊन टाकतात जे मुस्लिम लीगचे होते किंवा ज्यांना एक दुसरं राष्ट्र पाहिजे होतं पाकिस्तान. त्यानुसारच तुम्हाला माउंट बॅटन योजना पाहायला मिळते. 3 जून 1947 इथं ही माउंट बॅटन योजना तुम्हाला पाहायला मिळते. यानंतर एक कायदा येतो 1947चा. या कायद्यानुसार 2 नवीन राष्ट्र बनवले जातात. एक आहे आपला भारत रिपब्लिक ऑफ इंडिया आणि दुसरा आहे पाकिस्तान. दोनही देशांच्या बॉर्डर ज्या आहेत, सीमा ज्या आहेत, या पाहण्यासाठी तुम्हाला म्हणजे बनवण्यासाठी सायरिल रॅडक्लिफ याला नेमलं जातं आणि यांच्याद्वारे जी बॉर्डर आहे, जी सीमा आहे ती आखली जाते. त्यामुळे आज पण तुम्ही जर पाहिलं भारत पाकिस्तानच्या सीमेला
रॅडक्लिफ लाईन असं बोललं जातं. बरोबर. आता हाच कायदा मराठीमध्ये पण आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. एकदा तुम्ही वाचन करा. म्हणजे हे सगळं डिटेलमध्ये पाहिजे. जस्ट ओव्हरव्ह्यू लेक्चर आहे हे. त्यामुळे मी आता थोडं जनरल गोष्टी आहेत त्या सांगून देतो तुम्हाला. आता संविधान सभा बनवली गेली, ज्यामध्ये 389 सदस्य असतील, 292 हे इलेक्टेड असतील, 4 पण ते इलेक्टेड असतील इथले मेंबर्स आणि 93 आहेत ते संस्थानातले असतील. सर्व लोक यामध्ये होते. फक्त 2 महत्वाचे व्यक्ती आपल्या संविधान सभेचे सदस्य नव्हते. त्यातील एक आहेत जिना आणि दुसरे आहेत महात्मा गांधी. ही 2 लोक मात्र या संविधान सभांचे सदस्य नव्हते. 90 सदस्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे काय विषय झाला, की 389 वरून संख्या जी आहे घटना समितीची किंवा संविधान सभेची ती आता 299 पर्यंत येऊन थांबली होती. तो ओरिजिनल काय होती, नंतर 90 राजीनामा दिला आणि नंतर काय झाली हे एक लक्षात ठेवा. जे प्रपोर्शन आहे ते असं होतं, की 1 मिलियन लोकांमागे म्हणजे 10 लाख लोकांमागे तुम्हाला एक व्यक्ती त्यांचा प्रतिनिधी यामध्ये पाहायला मिळतो आपल्या संविधान सभेत. बरोबर. आता वर्किंग कसं चालायचं हे तुम्हाला प्रोव्हाइड केलं. याचं थोडंसं डिटेलमध्ये आपण माहिती आहे ती घेऊया. तारीख आहे 9 डिसेंबर 1946. 9 डिसेंबर 1946 ला या संविधान सभेची किंवा घटना समितीची पहिली बैठक ही भरते. आणि या पहिल्या बैठकीमध्ये एक तुम्हाला हंगामी अध्यक्ष म्हणजे टेम्पररी प्रेसिडेंट आणि एक हंगामी उपाध्यक्ष म्हणजे टेम्पररी व्हाईस प्रेसिडेंट यांची नेमणूक होताना पाहायला मिळते. 9 डिसेंबर 1946 घटना समितीची पहिली बैठक. हंगामी अध्यक्ष म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची निवड तुम्हाला होताना पाहायला मिळते. आणि हंगामी उपाध्यक्ष म्हणजे टेम्पररी व्हाईस प्रेसिडेंट म्हणून तुम्हाला पाहायला मिळतं फ्रँक अँथनी यांची निवड आहे ती करण्यात येते. तो 9 डिसेंबर 1946 पहिली बैठक. 2 लोक डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा आणि फ्रँक अँथनी हे लक्षात ठेवायचे रिस्पेक्टिव्हली प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट म्हणजेच तुम्ही बोलता की अध्यक्ष आणि उपाध्यक्ष. यानंतर गोष्ट आहे 11 डिसेंबरची. 11 डिसेंबर 1946 ला आता मात्र दुसरी बैठक भरते आणि या दुसऱ्या बैठकीमध्ये सर आपली जी घटना समिती आहे याचे परमनंट प्रेसिडेंट आणि परमनंट व्हाईस प्रेसिडेंट निवडले जातात. म्हणजे कायमस्वरूपी अध्यक्ष आणि कायमस्वरूपी उपाध्यक्ष हे नेमले जातात. 11 डिसेंबर 1946 ला दुसरी बैठक भरल्यानंतर कायमस्वरूपी अध्यक्षपदी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड आहे ती केली जाते आणि घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणजे कायमस्वरूपी असतील हे H.C. मुखर्जी तुम्हाला पाहायला मिळतात. 9 डिसेंबरला पहिली बैठक डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा आणि फ्रँक अँथनी अध्यक्ष उपाध्यक्ष जे हंगामी होते. आणि 11 डिसेंबर 1946 दुसरी बैठक डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि नंतर तुम्हाला पाहायला मिळतं H.C. मुखर्जी. डॉक्टर H.C. मुखर्जी हे तुम्हाला कायमस्वरूपी अध्यक्ष आणि कायमस्वरूपी उपाध्यक्ष पाहायला मिळतात. अजून 2 लोक आहेत किंवा 3 लोक त्यांची नाव तुम्ही लक्षात ठेवायची आहेत. एकतर कायदेविषयक सल्लागार जर तुम्हाला विचारण्यात आलं लीगल ऍडवायझर ऑफ कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली किंवा कॉन्स्टिट्यूशनल ऍडवायझर ऑफ कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली असं जर विचारण्यात आलं कायदेविषयक सल्लागार तर त्यामध्ये पी.एन. राव यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे. बेनेगल नरसिंह राव यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे. आणि घटना समितीचे वार्ताकार म्हणून तुम्हाला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे. तो बेनेगल नरसिंह राव म्हणजे बी.एन. राव यांचं नाव लक्षात ठेवायचं आपल्याला कायदेविषयक सल्लागार म्हणून आणि वार्ताकार म्हणून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं नाव लक्षात ठेवायचं. 9 डिसेंबर झालं, 11 डिसेंबर झालं, आता 13 डिसेंबर तारीख येते आणि या 13 डिसेंबरला एक महत्वाची घटना लक्षात ठेवायची 1946 रोजी की जे आपले पंडित जवाहरलाल नेहरू होते यांच्याद्वारे आपल्या संविधान सभेमध्ये ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मांडलं जातं. उद्दिष्टांचा ठराव आहे तो मांडला जातो. आणि उद्दिष्टांचा ठराव मांडल्या म्हणजे यामध्ये काय आहे किंवा कोणत्या गोष्टी आहेत उद्दिष्टांचा ठराव काय आहे हे सर्व बॅच मध्ये आपण डिटेलमध्ये पाहूयात. फक्त लक्षात ठेवा उद्दिष्टांचा ठराव 13 डिसेंबर 1946 पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याद्वारे मांडला जातो. जो 22 जानेवारी 1947 ला संविधान सभेद्वारे स्वीकृत करण्यात येतो किंवा आपण म्हणतो अडॉप्ट करण्यात येतो. तो हे लक्षात ठेवायचंय 13 डिसेंबर 1946 ला मांडला गेला उद्दिष्टांचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याद्वारे आणि 22 जानेवारी 1947 ला याला आपण अडॉप्ट केलंय संविधान सभेने. म्हणजेच काय केले तर आपण स्वीकृत केलेलं आहे. आणि हे जे आहे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन म्हणजेच उद्दिष्टांचा ठराव हे पुढे जाऊन आपलं सरनाम्याचा स्रोत आहे तो बनतो किंवा प्रस्तावनेचा स्रोत आहे तो बनतो. आता ही जी बैठक तुम्हाला पाहायला मिळते उद्देश पत्रिका मांडली 22 जानेवारी 1947 ला त्याचा स्वीकार आहे तो होताना दिसतो. आता जी संविधान सभा आहे किंवा कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली आहे याची 2 मुख्य कार्य होती.
एक कार्य आहे की आपल्या देशासाठी संविधान बनवायचं आहे आणि दुसरं कार्य आहे तोपर्यंत आपली तात्पुरती संसद म्हणून कार्य करायचं. आता लक्षात ठेवा, संविधान सभा जे आहे, जेव्हा संविधान बनवायचं काम आहे आणि दुसरं काम आहे की कायदे मंडळ म्हणून तुम्हाला कार्य पाहिजे देशासाठी, एक लेजिस्लेचर म्हणून काम पाहिजे. लक्षात ठेवायचं, ज्या वेळेस आपली संविधान सभा कायदे मंडळ म्हणजेच तात्पुरती संसद म्हणून कार्य करत असेल, त्यावेळेस गणेश वासुदेव मावळणकर, जी.बी. मावळणकर हे तुम्हाला अध्यक्ष म्हणून पाहायला मिळतात आणि जेव्हा बाकीच्या गोष्टी असतील त्यावेळेस तुम्हाला डॉक्टर राजेंद्र प्रसाद पाहायला मिळतात. मुद्दा खूप महत्वाचा आहे. जर कायदे मंडळ ऍज अ लेजिस्लेचर तुम्हाला आपली कॉन्स्टंट असेंब्ली पाहायला मिळेल, त्यावेळेस जी.बी. मावळणकर हे तुम्हाला याचे चेअरमन किंवा प्रेसिडेंट पाहायला मिळतात आणि जेव्हा बाकीच्या वेळी तुम्हाला डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे पाहायला मिळतात. आता 1949च्या मे मध्ये आपल्या संविधान सभेने राष्ट्रकुलाच्या सदस्याला पण आपण अनुमोदनाने दिलं होतं. 22 जुलै 1947ला भारताचा राष्ट्रध्वज आहे तो स्वीकृत केला. त्याचं डिझाईन जे आहे ते पिंगली व्यंकय्या यांनी तयार केलं होतं आणि 24 जानेवारी 1950ला शेवटची बैठक भरली. याच दिवशी भारताने राजचिन्ह, राष्ट्रगीत, राष्ट्रगान आहे हे स्वीकृत केलेलं आहे. इंग्लिशमध्ये पण तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे की कोणकोणत्या गोष्टी आहेत. आपले ही संविधान बनवायला जवळपास 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा कालावधी लागला आणि जवळपास 64 लाख रुपये खर्च एवढा आलेला होता. 2 तारखा आहेत यामध्ये. 26 नोव्हेंबर 1949 त्या दिवशी आपण एक पार्शली आपलं कॉन्स्टिट्यूशन लागू केलं. नंतर आहे 26 जानेवारी 1950 ज्यावेळेस सर्व संविधान आपण आहे ते लागू केलेलं आहे. याच दिवसाला आपण रिपब्लिक डे किंवा प्रजासत्ताक दिवस म्हणून पण पाहत असतो. अजून खूप सारे यामध्ये पॉइंट्स आहेत जे आपल्याला बॅचेस मध्ये त्या पाहायचे आहेत. हे जस्ट एक इंट्रोडक्शन तुम्हाला या टॉपिकचं मी करून दिलेलं आहे. बॅचेस मध्ये तुम्ही याल तेव्हा आपण डिटेलमध्ये पाहूयात. एसटीआय मेन्सच्या बॅचेस, एएसओ मेन्सच्या बॅचेस आणि पीएसआय मेन्सच्या बॅचेस या लॉन्च होत आहेत. सो लवकरात लवकर तुम्ही यामध्ये एनरोल होऊ शकता आणि या बॅचेस मध्ये तुम्ही कोणतेही लेक्चर मिस न करता सर्व लेक्चर्स लाईव्ह करू शकता. सो लवकरात लवकर एनरोल करा. जरी तुम्ही राज्यसेवेची तयारी करत असाल किंवा कंबाईन बी, कंबाईन सी आहे याची पूर्वपरीक्षेची तयारी करत असाल तरी आपल्याकडे याच्या बॅचेस अवेलेबल आहेत. आपल्याकडे 3 महिने, 6 महिने, 15 महिने आणि 24 महिने हे प्लॅन्स आहेत, या मार्क प्राइसेस आहेत. परंतु एवढे पैसे पे करायची काही गरज नाही. एक कोड यूज केला MPSC20 तर तुम्हाला या डिस्काउंटेड प्राइसेस वरती हे कोर्सेस मिळून जातील. तर तुम्ही लवकरात लवकर एनरोल करा म्हणजे बॅचेस मध्ये आपल्याला लेक्चर्स करायला किंवा अभ्यास करायला लवकर टाइम नाही. टेलिग्रामला पण आपण आहोत आणि युट्यूबला जर लेक्चर पाहत असाल तर आपलं एक ऍप्लिकेशन आहे बायजूस एक्झाम प्रेप, हे तुम्ही डाउनलोड करून या बॅचेसला एनरोल करू शकता. ओके. तो या सेशन मध्ये आपण आता थांबूयात. येत्या सर्व लेक्चर्स मध्ये आपण डिटेल मध्ये अभ्यास करणार आहोत. सो थँक्यू एव्हरीवन फॉर जॉइनिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे हेड.